काल दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एक तरुण चारचाकी वाहनातून उतरून अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेला होता। त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी अपराध क्रमांक 168/2025 भारतीय न्याय संहितेचे कलम 270, 281, 285, 79 3, 5 त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 110, 112 आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम 184, 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसवाल यास काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे। त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरव मनोज आहुजा वय वर्षे 25 असं आहे, यास काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी 7:45च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तो सखोलपणे केला जाईल। मुख्य आरोपी जो आहे तो कोल्हापूरला गेल्याची माहिती समजते की कुठून कोल्हापूरमध्ये गेला होता का किंवा नक्की कुठं फिरलाय तो का? त्याबाबत आमची टीमही त्या परिसरामध्ये काल काम करत होती। आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो, परंतु आरोपी आहे तो कराड पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तिथून तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला आहे। कारचं काय स्टेटस आहे? जी कार वापरली गेली ते काय? आता पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढील तपास आहे तो पोलीस करतील। सर खरं तर काल सकाळी 7:30चं हे सगळं प्रकरण आहे, त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्ज वगैरे काय घेतले होते का अशी काय पोलीस तपासात माहिती समोर येते का? आणि दुसरी गोष्ट काल सकाळी 7:30चं प्रकरण आहे, आज 7:30 वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली तर आता ते दिसून येईल का वैद्यकीय तपासणी? निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काही सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकेल। जो ओसवाल आहे ना त्याची वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट समोर आल्याचं कळतंय, त्याच्यात अल्कोहोल सापडले असंही कळतंय, असं काही? मला वाटतंय तपासातील बाबी आहे त्याच्यावर आता या वेळेत आपण जास्त बोलणं उचित नाही होणार, पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये होईल। आरोपींची व्यवस्था ही आरोपींसारखीच असेल। जो शासकीय भत्ता असतो तो शासकीय भत्ताच त्यांना देण्यात येणार, त्याबाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही। याबाबत माझ्याकडे काहीही बोलण्यासारखं नाही, अजिबात तसली कोणतीही माहिती नाही। सर महत्त्वाचा असा प्रश्न आहे की ज्यावेळी हा सगळा आरोपी फरार झाला त्याच्यानंतर आता त्याची तुम्ही तपासणी केली म्हणताय, ते तुमच्याकडे रिपोर्ट आले आहेत का? वैद्यकीय तपासणीचे प्राथमिक रिपोर्ट आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत, परंतु जे सॅम्पल्स ब्लडचे सॅम्पल्स आहेत जे फॉरेन्सिक लॅबोरेटरीत जाणार आहेत ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीत दाखल केल्यानंतर त्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्याचे अभिप्राय प्राप्त होतील। मी सांगितल्याप्रमाणे भारतीय न्याय संहितेचे कलम 270, 281, 285, 79 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 110, 112 आणि मोटर वाहन अधिनियमचं कलम 184 आणि 185 यांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे। सर हा सगळा जो मुख्य आरोपी आहे त्याचा रात्री एक व्हिडिओ माफी मागतानाचा आला, पोलिसांना तो सापडत नव्हता, मात्र त्याने मीडियाच्या पर्यंत त्याचा व्हिडिओ पोहोचवला। नेमका तो व्हिडिओ कुठे शूट झाला आणि कोणामार्फत तो मीडिया? त्याबाबतचा पुढील तपास आहे ते पोलीस करीत आहेत, परंतु प्रसारमाध्यमांच्यातूनच आपल्याच काही प्रतिनिधींच्या मार्फतीनं तो व्हिडिओ आहे तो पोलिसांना मिळालेला आहे आणि निश्चितच त्यानं ते कन्फेशन दिलेलं आहे, ते आम्हाला तपास कमी उपयुक्त ठरेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।